नमस्कार मंडळी. कल्पना करा, एक काळ असा होता जेव्हा तुम्ही दिवसभर न थकता काम करायचा, बाजारात पायी फिरायचा, भराभरा जिने चढायचा. पण आज आज थोडंसं चाललं तरी पाय जड होतात. उभं राहिलं की गुडघे थरथरतात. जिने चढताना श्वास फुलतो आणि मनात कुठेतरी एक भीती दाटून येते. आपलं शरीर आता आपली साथ सोडत चाललंय का? मित्रांनो, सगळ्यात दुःखद गोष्ट कोणती आहे माहितीये? आपलं शरीर कधीच अचानक कमजोर होत नाही. ते आधी हळूहळू संकेत देत असतं. रात्री पायात अचानक गोळे येणे, चालताना तोल जाणे, सकाळी उठल्यावर पाय अखडणे, गुडघ्यातून कटकट आवाज येणे आणि बसल्यावर उठताना त्रास होणे. हे सगळे शरीराचे अलार्म आहेत. पण आपण काय करतो? आता वय झाले असं म्हणून त्याकडे दुर्लक्ष करतो. आणि नेमकी इथेच आपली मोठी चूक होते. कारण अनेक वेळा ही केवळ वयाची समस्या नसते, तर शरीरात वाढलेली कॅल्शियमची कमतरता, स्नायूंची झीज, कमजोर नसा आणि वर्षानुवर्षे घेतलेला चुकीचा आहार याचा हा परिणाम असतो. जर वेळेत लक्ष दिले नाही तर हळूहळू अशी वेळ येते की स्वतःच्या पायावर चालण्यासाठी सुद्धा दुसऱ्यांचा आधार घ्यावा लागतो. पण काळजी करू नका. एक दिलासादायक गोष्ट अशी आहे की आपल्या स्वयंपाकघरातच असे काही नैसर्गिक आणि आयुर्वेदिक पदार्थ लपलेले आहेत, जे पायांमध्ये पुन्हा 20 वर्षासारखी ताकद निर्माण करू शकतात. हाडांची झीज रोखू शकतात आणि सांध्यांमधील वेदना कायमच्या कमी करू शकतात. आजच्या व्हिडिओमध्ये आपण अशा 15 जबरदस्त नैसर्गिक पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत. आणि हो, व्हिडिओच्या शेवटी जे 3 पदार्थ मी सांगणार आहे ते इतके प्रभावी आहेत की अनेक वृद्ध लोकांनी त्यांचा वापर करून पुन्हा चालण्याची ताकद मिळवली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजची ही माहिती कदाचित भविष्यात तुम्हाला दुसऱ्यांवर अवलंबून राहण्यापासून वाचवू शकते. नंबर 1, हिरव्या पालेभाज्या. 50 वर्षानंतर आपल्या शरीराची अन्न शोषून घेण्याची क्षमता कमी होते. म्हणूनच शरीराला मॅग्नेशियम, कॅल्शियम आणि आयर्नची अर्थात लोहची गरज असते, जी पालक, मेथी, चाकवत, शेपू आणि राजगिरा या भाज्यांमधून मिळते. फायदा तर यातील कॅल्शियम हाडांना ताकद देतं, आयर्नमुळे रक्ताभिसरण सुधारतं आणि मॅग्नेशियम रात्री पायात येणारे गोळे बंद करतं. आठवड्यातून किमान 4 ते 5 वेळा पालेभाज्या आहारात ठेवा. शक्यतो त्या लोखंडाच्या कढईत बनवा, जेणेकरून शरीराला भरपूर लोह मिळेल. नंबर 2, शेवग्याच्या शेंगा आणि पाने. आयुर्वेदात शेवग्याला चमत्कारिक वनस्पती मानलं गेलं आहे. सांध्यांमधील स्टिफनेस अर्थात अकडण कमी करण्यासाठी हा रामबाण उपाय आहे. फायदा काय तर शेवग्यामध्ये दुधापेक्षा 4 पट जास्त कॅल्शियम आणि संत्र्यापेक्षा 7 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं. हे सांध्यांमधील सूज आणि वेदना झटक्यात कमी करतं. कसे खावे तर शेवग्याच्या शेंगांचे सूप पिणे किंवा याच्या पानांची पावडरची कोमट पाण्यासोबत पावडर सेवन करणे हाडांसाठी अमृत मानले जाते. नंबर 3, पांढरे आणि काळे तीळ. महिलांमध्ये मेनोपॉज अर्थात मासिक पाळी बंद झाल्यानंतर हाडे खूप झपाट्याने कमजोर होतात. अशा वेळी तीळ खूप मोठा आधार ठरतात. याचा फायदा काय तर तिळामध्ये उच्च दर्जाचे हेल्दी फॅट्स आणि कॅल्शियम असते. हे सांध्यांमधील कोरडेपणा कमी करून तिथे नैसर्गिक वंगण अर्थात लुब्रिकेशन वाढवण्यास मदत करतात. कसे घ्यावे तर रोज सकाळी उठल्यावर 1 चमचा तीळ नीट चावून खा किंवा हिवाळ्यात या तिळाचे लाडू खा. नंबर 4, नाचणी अर्थात रागी. आपले पूर्वज म्हातारपणातही ताठ कण्याने चालायचे,
कारण त्यांच्या आहारात नाचणी होती. नाचणी हे धान्यांमधील कॅल्शियमचा राजा आहे. फायदा काय? हे शरीराला दीर्घकाळ ऊर्जा देते, स्नायूंची थरथर कमी करते, हाडांची घनता वाढवते. कसे खावे? तर वृद्ध लोकांसाठी नाचणीची भाकरी, लापशी किंवा आंबील पचनासाठी हलकी आणि ताकदीसाठी उत्तम आहे. नंबर 5, बदाम आणि अक्रोड. वय वाढतं तसं हाडांसोबत नसा सुद्धा कमजोर होतात, ज्यामुळे पाय सुन्न पडणे किंवा मुंग्या येणे सुरू होतं. तर बदाम आणि अक्रोडमधील ओमेगा 3 फॅटी ॲसिड्स आणि व्हिटॅमिन ई नसांना आणि मेंदूला पोषण देतात, ज्यामुळे चालताना तोल जाण्याची समस्या कमी होते. नियम काय? तर हे ड्रायफ्रुट्स कधीही सुके खाऊ नका. रात्री 4 बदाम आणि 1 अक्रोड पाण्यात भिजत ठेवा आणि सकाळी सोलून खा. नंबर 6, गाईचे दूध आणि साजूक तूप. वजन वाढेल या भीतीने अनेक जण तूप, दूध बंद करतात. ही खूप मोठी चूक आहे. सांध्यांमध्ये जसं वंगण कमी होतं तशी हाडं एकमेकांवर घासून कट असा आवाज येतो. फायदा काय? तर दूध कॅल्शियम देतं आणि साजूक तूप सांध्यांमधील कोरडेपणा नष्ट करतं. रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास कोमट दुधात अर्धा चमचा शुद्ध साजूक तूप आणि चिमूटभर हळद टाकून प्या. याने रात्रीची झोपही छान येईल आणि सांधेही मजबूत होतील. नंबर 7, केळी. 2 पावलं चाललं की दम लागणाऱ्यांसाठी आणि स्नायू सतत ताणले जाणाऱ्यांसाठी केळी उत्तम आहेत. केळी हा पोटॅशियम आणि कार्बोहायड्रेटचा उत्तम स्रोत आहे. हे शरीराला इन्स्टंट एनर्जी देतं आणि थकवा दूर करतं. प्रतिदिन 1 ते 2 केळी खाणे पुरेसं आहे. नंबर 8, उडीद डाळ. वृद्धत्वांमध्ये मसल्स लॉस म्हणजेच स्नायूंची झीज वेगाने होते. उडीद डाळ स्नायूंचा अशक्तपणा दूर करून त्यांना पुन्हा घट्ट बनवते. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन आणि आयर्न असते, जे शरीराला अंतर्गत ताकद देते. उडीद डाळीचे लाडू किंवा खिचडी आहारात नक्की ठेवा. नंबर 9, हळद. हळद हे निसर्गाने दिलेलं एक पेन किलर आहे. अर्थात या हळदीमध्ये कर्क्युमिन नावाचं एक घटक असतो, जो अँटी इन्फ्लॅमेटरी आहे. हा सांध्यांमधील सूज आणि जुनाट वेदना मुळापासून कमी करतो. नंबर 10, गावरान लसूण. कधी पायात ताकद न राहण्याचं कारण म्हणजे पायापर्यंत रक्तप्रवाह नीट न होणं. लसूण रक्ताभिसरण सुधारतो, नसांमधील ब्लॉकेजेस कमी करतो आणि बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतो. रोज सकाळी लसणाची 1 पाकळी कोमट पाण्यासोबत खाल्ल्यास पायांमधील सुन्नपणा गायब होतो. नंबर 11, भिजवलेले काळे चणे अर्थात हरभरा. चण्याला घोड्यांचा आहार म्हटलं जातं, कारण यातून मिळणारी ताकद टिकाऊ असते. फायदा: चण्यामध्ये फायबर, प्रोटीन आणि लोह भरपूर असते, जे रक्ताची कमतरता दूर करते अर्थात ॲनिमिया दूर करते आणि थकवा शरीराच्या आसपासही येऊ देत नाही. नंबर 12, सोयाबीन. जे लोक शाकाहारी आहेत त्यांच्यासाठी सोयाबीन हे प्रोटीनचे पॉवर हाऊस आहे. स्नायूंची झालेली झीज भरून काढण्यासाठी आठवड्यातून एकदा सोयाबीनची भाजी किंवा डाळ आवर्जून खावी. आता ते 3 सर्वात प्रभावी पदार्थ कोणते? मित्रांनो, आता आपण त्या शेवटच्या 3 सर्वात महत्त्वाच्या पदार्थांबद्दल जाणून घेणार आहोत, ज्यांनी कित्येक वृद्ध लोकांच्या आयुष्यात चमत्कारिक
बदल घडवून आणले आहेत. नंबर 13 म्हणजे आवळा. आयुर्वेदाचे हे अमृत मानले जाते. आवळ्याला आयुर्वेदात वयस्थापन म्हणजेच वय रोखून धरणारा पदार्थ म्हटले गेला आहे. फायदा काय, तर यात लिंबापेक्षा 20 पट जास्त व्हिटॅमिन सी असतं, जे शरीरात कोलेजन बनवण्यास मदत करतं. कोलेजन हे सांध्यांमधील कार्टिलेज अर्थात गादी सुरक्षित ठेवण्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. आवळ्यामुळे शरीराची एजिंग प्रोसेस अर्थात वृद्धत्वाची गती मंदावते. नंबर 14 अंडी किंवा पनीर. प्रथम श्रेणीचे प्रोटीन वयस्कर लोकांमध्ये दरवर्षी 1 ते 2% स्नायू कमी होत जातात, ज्यामुळे पाय रिकामे वाटतात. फायदा काय, तर अंड्यातील पांढरा भाग किंवा पनीर हे शरीराला कंप्लीट प्रोटीन देतात, जे स्नायूंना त्वरित घट्ट आणि मजबूत बनवतात. जर तुम्ही मांसाहारी असाल तर डॉक्टरांच्या सल्ल्यानेच 1 ते 2 उकडलेली अंडी खा किंवा 100 ग्रॅम फ्रेश पनीर खा. नंबर 15 जीवन जल म्हणजेच पाणी आणि सूर्यप्रकाश. तुम्ही कितीही चांगले पदार्थ खाल्ले तरी जोपर्यंत शरीरात पुरेसं पाणी नसेल तोपर्यंत नसा आणि स्नायू सुकतात. दिवसातून किमान 2 ते 3 लिटर पाणी नक्की प्या. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही कितीही कॅल्शियम खाल्लं पण जर शरीरात व्हिटॅमिन D3 नसेल तर शरीर ते कॅल्शियम शोषून घेऊ शकत नाही. म्हणून रोज सकाळी 15 ते 20 मिनिटे कोवळ्या उन्हात बसा. हा निसर्गाचा फुकटचा आणि सर्वात मोठा उपचार आहे. मित्रांनो, वय वाढणं ही निसर्गाची रीत आहे, पण वय वाढलं म्हणून लाचार होणं किंवा कमजोर होणं अनिवार्य नाही. योग्य आहार, हलका व्यायाम जसे की रोज 20 मिनिटे चालणे आणि सकारात्मक विचार यांच्या जोरावर तुम्ही म्हातारपणातही स्वतःच्या पायावर ताकदीने उभे राहू शकता. लक्षात ठेवा, एका दिवसात कोणताही चमत्कार होत नाही. आज जे 15 पदार्थ सांगितलेत त्यातील गोष्टींचा तुमच्या रोजच्या आहारात समावेश नक्की करा, कारण या जगात तुमचं आरोग्य हीच तुमची आणि तुमच्या कुटुंबाची सगळ्यात मोठी संपत्ती आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुमच्या आई-वडिलांसोबत आणि वृद्ध नातेवाईकांसोबत आवर्जून शेअर करा, कारण तुमचं एक शेअरिंग केलेली माहिती कोणाला तरी परावलंबी होण्यापासून नक्कीच वाचवू शकते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आरोग्यविषयक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद. काळजी घ्या, सुरक्षित राहा, आनंदी राहा.